हातात लोळवून हास्यात घोळवून सुखाचा आणलाय वसा मजेच अस्वल करील गुदगुल्या पुढ्यात त्याच्या बसा गडबड लोळाल पाठवर पडाल खुर्ची पकडून बसा खदा खदा खुदू खुदू किदी किदी हसा हास्य सम्राट. हा जो हास्य सम्राट हा सन्मान आहे ह्याच्यामध्ये जसे 5 शब्द आहेत तसं हे हास्य सम्राट हे आमच्या 5 जणांचं आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे. आमच्या 5 जणांचं आहे. मला SMS मिळाले म्हणजे मी मोठा नाही. आम्ही 5 जण मिळून महाराष्ट्रामध्ये झी मराठीच्या आशीर्वादानं भरपूर कार्यक्रम करू आणि संपूर्ण महाराष्ट्राला हसवू अशी मी ग्वाही देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हास्य सम्राटच्या 4ही उपविजेत्यांना झी मराठीच्या हार्दिक शुभेच्छा. या चौघांनीही गेले अनेक महिने अवघ्या महाराष्ट्राला मराठीत खळखळून हसवलंय. आजच्या भागात आपण पाहणार आहोत या 4ही उपविजेत्यांचे काही खळखळाटी किस्से. हास्य सम्राटमध्ये माझी निवड झाली आणि गावात मला काय मार्केट आलं म्हणून सांगू. अशी गावातली सगळी दोस्त माझ्या भोवती घराकडं. ते नवीन लग्न झालेली नवरी असते की नाही ती अशी येऊन मध्ये बसते आणि मग ती असं दोस्त आणि मग तिला प्रश्न विचारतात, काय ग तुझा नवरा कसा? मग ती म्हणते ते ना, तुझी सासू कशी ती, आणि मग तुझं हे कसं झालं ते कसं झालं असतं की नाही तसं माझं झालं. मी मध्ये आणि सगळी दोस्त मला म्हणली, होय रे तू एवढं असं बोलतेस लाजत लाजत आणि तुला कसं काय घेतलं र? मी म्हटलं घेतलं नाही. म्हटलं सिलेक्शन कसं झालं तुझं? मी म्हटलं माझी पहिली सिलेक्शन झालं म्हटलं कोल्हापूरला. नाव पुकारलं की आपण आत जायचं. आत गेलं की आत तिघ असतात. तिघ मग त्यांच्या पुढं सांगायचं, करून दाखवायचं. म्हटलं तिघांच्या पुढं होय म्हटलं आणि म्हणत्यात 30 सेकंदात आम्हाला हसवायचं. 30 सेकंदात हसवलं नाही तर म्हणत्यात कळवतो तुम्हाला. मग आपण काय विचारायचं नाही कवा कळवता म्हणून, आपलं आपण ओळखायचं. मग आम्हाला पुढच्या फेरीत मुंबईला नेतात. मुंबईला आम्ही जातोय, अजून हॉलच्या दारात आहे तवरच आम्हाला म्हणतात तुमच्यातली आज निम्मी बाहेर जाणार आहेत म्हणून. बाहेर म्हणजे हॉल बाहेर नव्हं, घराकडं. मग तिथनं गोरेगावला दोघं असतात. ती तिघं बरी म्हणायची, खरं दोघं नको. आम्हाला आधीच सांगितलेलं असतंय ज्याने हसत्यात त्याने अनासपुरे आणि ज्याने हसत नाहीत त्याने नायगावकर काका. माझ्या वेळेला दोघं बी हसले नाहीत, दोघं बी नायगावकर काकाच होती म्हटलं. मग त्यांनी म्हणतात तुमचं खुळखुळ झालं, फुसफुस झालं. फुसफुस झालं म्हणलं की ओळखायचं. नारळ घेऊन आलीच. आणि जाता जाता म्हणतात नारळ फोडून खाऊ नका बर्फी करून, आणि बोलवणार आहे. मी तर बर्फी करूनच खाणार आहे, आणि बोलवलं तर दुसरा घेऊन यायचा. तर विषय संत आख्यान ते दंताख्यान. प्रथम संतांच्याकडे वळू. संतांनी म्हटलेलं आहे, उसे डोंगा परी रसने डोंगा काय भुलाला सिवरली रंगा. दिसण्याकडे वर देखलेपणाकडे काय जात आहे, आत्म्याकडे पहा. आत्मा महत्वाचा संतांच्यासाठी. आता वळू जंत आख्यानाकडे. पण नेमका संत आणि जंत यामधला फरक काय?
तर जो आत्म्यात वसतो तो संत आणि जो शरीरात वसतो तो जंत. तर इथं जो जंत आहे तो जगद्गुरु महेश भटांचा जंत आहे. इम्रान तो हाक मारतोय, आरोळी ठोकतोय, कुणाला बोलावतोय? साक्षात देवीला. देवी साधी सुधी नाही आहे, गाव भवानी. संत आख्यानात इंद्राचा ऐरावत होता, इथं मल्लिका शेरावत आहे नाही का. साक्षात बोलवतोय मल्लिकाला. सुरुवातीलाच अगदी आर्त हाक. ओ ओ ओ काय हाक आहे पहा. कुठल्या कोंबडीला बोलवत नाही आहे, कुठल्या बकरीला बोलवत नाही आहे, साक्षात बोलवतोय ते त्या मल्लिकाला. भीगे ओठ तेरे प्यासा दिल मेरा, भीगे ओठ तेरे प्यासा दिल मेरा. काय कल्पना आहे पहा नाही का. भीगे ओठ तेरे, तुझे ओठ भिजलेले आहेत. काय ओठांचं वर्णन आहे. ओठ भिजलेले आहेत, ओले आहेत. प्यासा दिल मेरा, माझं हृदय तहानलेलं आहे. तहान भागणार आहे कारण ओठ ओले आहेत. काय म्हटलं मी नाही का. म्हणजे इथून पुढे जाऊन तो म्हणतोय लगे अब्रसा बदन तेरा. अनेक वेळा आपण एकमेकांना म्हणतो शर्ट किती छान आहे, टी शर्ट छान शोभून दिसतोय, जीन्स किती छान आहे, दागिने अगदी सुंदर दिसत आहेत बरं का. पण त्याला म्हणायचं आहे निसर्गाने जन्माला घातलं त्यावेळी काय होतं तुमच्याजवळ? दागिने होते, कपडे होते, अंडरवेअर होती, बनियन होतं. निसर्गाने दिली ती निसर्गावस्था नाही का. हीच निसर्गावस्था हवे त्याला. म्हणून लगे आब्रसा बदन तेरा. पुढे फार छान म्हणतोय तो. कभी मेरे साथ कोई रात गुजार. काय मनाचा मोकळेपणा आहे पहा. ना लज्जा, ना अब्रू, ना शरम. आणि सगळ्या भक्तांच्या साक्षीनं तो कभी मेरे साथ कोई रात गुजार असं म्हणतोय. म्हणजे कुठलंही भय नाही, लज्जा नाही. आणि म्हणजे पहा अगदी चहाला बोलवल्यासारखं निमंत्रण नाही का. अगदी सहजपणे निमंत्रण देतोय. संतांनी सुद्धा महत्व दिलं एकरूपतेला. पण त्यांची एकरूपता म्हणजे देव पाहावयास गेलो, देवची होऊन आलो. आणि इथं आकार पाहावयास गेलो, विकाराची घेऊन आलो नाही का. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या देशाला कृषीप्रधान का म्हणता माहीत आहे का? युनोमध्ये एक ठराव पास झाला की ज्या देशात जास्तीत जास्त शेतकरी आत्महत्या करतील त्या देशाला कृषीप्रधान ही उपाधी देऊ. मग भारताच्या प्रतिनिधीनं पुराव्यानिशी हे सिद्ध केलं की भारतात दर 4 सेकंदाला एक मूल पैदा होते आणि दर 10 सेकंदाला एक शेतकरी आत्महत्या करतो. म्हणून भारताला कृषीप्रधान ही उपाधी मिळाली पहा. आणि भारताचा शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय त्याचा जीवच जात नाही. आणि आत्महत्या करण्यासाठी त्याच्याजवळ वीज घ्यापुरतीही पैसे नाही. मग तो काय करतो? कालपर्यंत जो दोर बैलाच्या गळ्याला असते तो सोडतो आणि आपल्या गळ्याला बांधतो. आमच्या इथं तर शेतकऱ्याच्या घरी लग्न असलं तर तो काय करते? आपल्या जावयाला हुंडा देते, आनंद देते आणि 10 फूट दोर देते. म्हणजे उद्या त्याला फाशी घ्यायची असली तो गावात काय भीक मागन काय? आणि गावागावात तर परिस्थिती इतकी वाईट आहे का सखारामले जीव द्यायचा असला आणि थोका बकार आमच्या घरी गेला आणि त्यानं का त्याला म्हटलं का देतं करायचा दोर मला जीव द्यायचा आहे, तो म्हणते आज तुले मी दोर देऊ आणि उद्या मला काम पडलं तर कोणाच्या तोंडाले पाहू. असं आमच्या एका शेतकऱ्याचं आमच्या नेरपोरसोनमध्ये आपल्या बायकोसंग भांडण झालं. तो म्हणे चाललो म्हणे मी मराले. बायको म्हणे जाय म्हणे, जिथं राहून तो काही फायदा नाही म्हणे, मेला तर 1 लाख तर भेटन. मग याला वाटलं आता बायकोलेच काळजी नाही तर कोणाच्या भरोश्यावर जगाचं. हा गेला बैठकीत, यानं त्या दोराचा फास बनवला, गळ्यात टाकला, स्टूलवर उभा झाला. आता स्टूल लोटा तर बायको धावत आली. याला वाटलं चला बायकोले शेवटी क्यू आली. पण बायको म्हणे लवकर उरकवा आम्हाला स्टूलचं काम आहे. आमच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या नेरपोरसोबनचा एक माणूस एका बिअर बारमध्ये गेला. त्याने एक दारूचा पेग बोलावला आणि आता प्याव ते एक गुंड आला आणि याच्या हातातला पेग हिसकला, गटगट उभ्यानं पेला, रिकामा पेला जागेवर ठेवला आणि याले म्हणे मुकाट्यानं बिल देऊन देतो म्हणे. तो आता तो म्हणे भाऊ तो हा दोष नाही, महा बॅड लकच खराब आहे म्हणे. त्याला वाटलं हा पैसे द्यायसाठी मागं पुढं पाहून राहिला. तो म्हणे तू पैसे दे नाही मी तुला ठोकतो म्हणे. हा म्हणे मी पैसे देतो म्हणे, पण महा म्हणणं एक म्हणे मी शेतकरी आहो म्हणे, मी विष घेऊन आलो होतो म्हणे जीव द्यायसाठी. मी दारूचा पेग बोलावला, त्याच्यात विष कालवलं आणि आता प्याव तर तू आला म्हणे लेखाचे. आमच्या इथं एक शेतकरी मेला, त्याच्या भेटीसाठी दुसरा शेतकरी गेला. त्याच्यासोबत एक 5-6 वर्षाचं त्याचं पोरगं होतं. त्याचं प्रेत पडून होतं. 5-6 शेजारी भोवती बसून होते आणि त्याच्या गप्पा सुरू होत्या. एक जण म्हणे हा लवकर मेला, दुसरा म्हणे बरं झालं लवकर मेला, हा फार नालायक होता. तिसरा म्हणे मग आता नरकातच जाते म्हणे. चौथा म्हणे नरकात म्हणजे कुठं जाते म्हणे माहीत आहे म्हणे? अरे नरकात म्हणजे हा अशा ठिकाणी जाते म्हणे का याले खाले गव्हाची पोळी नाही, याले प्याले फ्रीजचं पाणी नाही, हा अशा ठिकाणी चालला म्हणे का याले झोपाले बाज नाही भेटत म्हणे.
शेतकऱ्याचं पोरग म्हणे बाबा आपल्या तर घरी नाही चालला म्हणे हा. आणि अशाही अवस्थेत आमचा बिग बी 3 लाखाचा गॉगल घालते आणि मग आमच्यातला कवी जागृत होते आणि त्याच्यावर एक कविता तयार होते का शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा, शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा, अमिताभचा चष्मा फक्त 3 लाखाचा. शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा, अमिताभचा चष्मा फक्त 3 लाखाचा, चड्डी बी त्याची असन हजाराची. आपण पाहिली नाही, मी आता कोण्याच हिरोची चड्डी नाही पाहिली तुम्हाला सांगतो. शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा, अमिताभचा चष्मा फक्त 3 लाखाचा, चड्डी बी त्याची असन हजाराची, बन्यान बी कोण्या तरी फॉरेनच्या बाजाराची, त्याच्या उत्पन्नाचा हिशेब कोणा पाहाचा आणि अपमान करता एका शहनशहाचा. अरे शेतकऱ्याचं करा सारं घरदार सेल आणि डोकं दुखत असन लावा नवरत्न तेल आणि डोकं दुखत असन लावा नवरत्न तेल.